आता शिंदे सरकारचा विजय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2100 रुपये, 9600 रुपये तसेच 2500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा होण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे। हो मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही, कारण की ज्या सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती तेच सरकार आता सत्तेमध्ये पुन्हा आलेले आहे आणि पुढील 5 वर्ष तरी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाहीये। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तर मिळणारच आहे, सोबतच आता शासनाकडून लाडक्या बहिणींना 3 महत्त्वाचे गिफ्ट देखील दिले जाणार आहेत। तसे मित्रांनो, यातच आता आरबीआय कडून म्हणजे जी काही मुख्य बँक आहे, ज्या बँकेतून सर्व बँका ह्या ऑपरेट केल्या जातात म्हणजेच आरबीआय बँक, तर या आरबीआय बँकच्या नियमानुसार आता तुम्हाला बँक संबंधित खूप महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे येणार आहेत आणि जे काही तुम्हाला 3 गिफ्ट दिले जाणार आहेत ते मिळणार आहेत। तसे मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत, तसेच कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 9600 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। कारण की मित्रांनो, आता सरकार सत्तेमध्ये आलेले असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाहीये। फक्त तुमचा बँकेचा प्रॉब्लेम जो काही असेल, जो काही आरबीआयने आता या ठिकाणी नवीन रूल लागू केलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे येणारे सर्व हप्ते हे नियमितपणे येत राहतील। तर तो आरबीआयचा नवीन नियम काय आहे, बँकांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, तसेच मित्रांनो आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 6व्या हप्त्याचे 2100 रुपये कधी मिळणार आहेत, तसेच 9600 रुपये कोणाला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, आता या ठिकाणी जर 2100 रुपये असतील, तसेच मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला वार्षिक 18000 रुपये नाही तर डायरेक्ट 25200 रुपये मिळणार आहेत। कारण की मित्रांनो, आता या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या अनुदानामध्ये 1500 रुपयावरून 2100 रुपये वाढ करण्याची घोषणा ही करण्यात आली होती। जर या ठिकाणी पुन्हा आमचे सरकार स्थापित झाले तर आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे येणारे पुढचे हप्ते हे 2100 रुपये प्रमाणे देऊ, अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून घोषणा करण्यात आली होती। आणि या ठिकाणी ज्या सरकारने लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली होती तेच सरकार पुन्हा या ठिकाणी सत्तेमध्ये आल्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना पुढचे जे पण हप्ते मिळतील ते तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणेच मिळणार आहेत। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा जो काही 6वा हप्ता आहे तो तुम्हाला 2100 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। परंतु तो हप्ता मिळते वेळेसच काही महिलांना या ठिकाणी 9600 रुपये देखील मिळणार आहेत, तसेच काही महिलांना या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत, तर काही महिलांना या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत। तर कोणकोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तसेच ते कधी मिळणार आहेत याविषयी देखील तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे माहिती मिळणार आहे। सोबतच या ठिकाणी आरबीआय कडून बँकांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही, ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्याच प्रकारे मित्रांनो, आता या ठिकाणी शिंदे सरकारचा विजय झालेला आहे, तसेच विजयानंतर त्यांनी लाडक्या बहिणींना काय संदेश दिलेला आहे, काय सूचना दिल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार। समर्पित भावनेने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि सामान्यांच्या कल्याणासाठी राबवणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे। महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली। हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे। राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅन सारखे मतदान केले, त्यामुळे हा विजय राज्याच्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे। हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा विचारधारणेचा हा विजय आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी विजयानंतर मुख्यमंत्री यांच्या मार्फत मनपूर्वक मतदारांचे आभार हा व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने जो काही डिसेंबरचा हप्ता आहे, म्हणजेच जो काही लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आहे, तो हप्ता आम्ही नोव्हेंबर मध्ये देऊ, अशा प्रकारे जी काही घोषणा करण्यात आली होती त्या घोषणेप्रमाणे आम्ही लाडक्या बहिणींना 6वा हप्ता हा नोव्हेंबर मध्येच देऊ, अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाहीये। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा लवकरच मिळणार असल्याचे संकेत हे देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, कोणत्या बहिणींना या ठिकाणी 9600 रुपये मिळणार आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या बहिणींना या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत। आणि आरबीआय मार्फत आणि आरबीआय या बँकेकडून जी काही मेन बँक आहे त्या बँकेकडून इतर बँकांना काय कुठल्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे महिलांना ही अडचण येणार नाही, याविषयी सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिलांना अगोदर म्हणजेच आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ज्या महिलांना 7500 रुपये बँकेत जमा झाले होते, म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आतापर्यंत 5 हप्ते हे मिळालेले आहेत, अशा महिलांना या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत।
त्याचप्रमाणे मित्रांनो, आतापर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळालेला नाहीये आणि त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक देखील आहे, तरी देखील त्यांना अजूनपर्यंत जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळाला नसेल, तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 9,600 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच अगोदरचे 7,500 रुपये, म्हणजेच अगोदरचे 1,500 रुपये प्रमाणे 5 हप्त्यांचे 7,500 रुपये आणि आता 6व्या हप्त्याचे 2,100 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 9,600 रुपये मिळणार आहेत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील आला नव्हता, अशा महिलांना या ठिकाणी 9,600 रुपये मिळणार आहेत. तसे मित्रांनो, आता या ठिकाणी 2,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही मोफत 3 गॅस सिलेंडर हे दिले जात आहेत, त्या गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत अजूनपर्यंत ज्या महिलांना गॅस सबसिडीचे पैसे हे आले नसतील, म्हणजेच एका सिलेंडरसाठी या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून 830 रुपयाचे अनुदान हे दिले जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 3 सिलेंडरचे जर पकडले 2490 रुपये होतात, म्हणजे जवळपास 2500 रुपये. तर त्या महिलांना या ठिकाणी ज्यांना अगोदर गॅसचे पैसे आले नसतील, अशा महिलांना या ठिकाणी 2500 रुपये देखील मिळतील. तसेच ज्या लाडक्या बहिणींना अगोदर सर्वच हप्ते मिळाले आहेत, त्यांना तर 2100 रुपये 6व्या हप्त्याचे मिळणारच आहेत. म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना वर्षाला 25,200 रुपये हे येणार आहेत. कारण की मित्रांनो, आता या ठिकाणी अनुदानामध्ये वाढ करण्याबाबतची घोषणा देखील शासनाने केली होती. त्याप्रमाणे आता या ठिकाणी 6वा हप्ता महिलांना 2100 रुपये प्रमाणे दिला जाईल आणि त्या हिशोबाने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाचे 25,200 रुपये हे होत असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता आरबीआय कडून बँकांना कोणत्या प्रकारच्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही. तर ती सूचना आहे मित्रांनो, आरबीआय मार्फत सांगण्यात आले आहे की ज्या बँकांमध्ये अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे केवायसी ह्या केलेल्या नसतील, त्या महिलांचे बँक खाते हे तुम्ही या ठिकाणी बंद करू नका किंवा या ठिकाणी फ्रीज करू नका. कारण की जेवढ्या पण महिलांनी अजूनही आपली केवायसी केली नसेल, तर त्या महिलांचे खाते तुम्ही या ठिकाणी सुरूच ठेवा, जेणेकरून या ठिकाणी ज्या पण महिला आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना या ठिकाणी त्यांचे पैसे मिळून जातील. आणि ज्यावेळेस त्या महिला या ठिकाणी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आल्या, तर त्यावेळेस देखील तुम्ही त्यांची केवायसी करून घेऊ शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी महिलांना हा फायदा होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बँकेंना सूचना या देण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता ज्या सरकारने लाडकी बहीण